नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दोन्ही पक्षांची युती झाल्यामुळे नव्या समीकरणाची सुरुवात. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की 122 जागांपैकी 50 ते 55 जागा मनसेला आणि उर्वरित जागा शिवसेना व मित्रपक्ष यांना जागा निश्चित झाल्या असून त्यांच्या या विधानामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार या चर्चेला उधाण आले आहे. पुढे ते म्हणाले की याबाबत कोणताही आक्षेप नाही, चांगल्या मनाने आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. वरून सरनाईक माझ्या कार्यालयात असताना काँग्रेसचे काही नेते मंडळी येऊन गेली. त्यांनी काही जागांची मागणी केली आहे. त्या जागा काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ऍडजस्ट केल्या जातील. जागा वाटपावरून भाजपाला फायदा होईल अशी भूमिका काँग्रेस घेणार नाही याची मला खात्री आहे आणि सर्वजण एकत्र सकारात्मक दृष्टीने ठेवूनच निवडणुकीला सामोरे जातील अशी मला आशा आहे. भाजप शिवसेना शिंदे गटाबद्दल विचारले असता ते म्हणाले की लढत ही कधीही मैत्रीपूर्व नसते. आपण पाहिले असेल कल्याण डोंबिवलीत ते अशा प्रकारे जागा वाटपावरून भांडत आहे आणि ऐनवेळेस युती तोडतात आणि नंतर परत एकत्र येतात. हे 29 तारखेपर्यंत भांडणार आणि 30 तारखेला यांची युती 100% तुटणार. तसेच आमच्या उमेदवारीची यादी मी आज संध्याकाळपर्यंत फायनल करून उद्या राज साहेबांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात पब्लिश केले जाईल. निकाल लागला नसतानाही निवडणुका कशा होतात हाही एक आश्चर्याचा भाग आहे. एकंदरीत प्रभाग रचना पाहिली तर अ ब क ड अशा पद्धतीने प्रभाग रचना असल्यामुळे अ कुठे ब कुठे कुणाला माहित नाही. त्यामुळे सध्या निवडणूक आयोगाचा आणि नगर विकास खात्यांचा सगळ्यांचा गोंधळ उडालेला आहे. म्हणून हे सर्व भरडले जाणार आहे. या सर्व गोष्टी पुढे गेल्या आहेत. आम्ही त्यांचा उहापोह नंतर करूच, परंतु आता निवडणुकीला कसे सामोरे जायचे याची रणनीती आखण्यात येईल असे सांगितले. आमची बऱ्यापैकी संपूर्ण 122 जागांवर बोलणी झालेली आहे. शिवसेना आणि आम्ही अशी मिळून 122 जागांवर चर्चा पूर्ण झालेली आहे. साधारण 54च्या आसपास जागा आम्ही मनसे पक्षासाठी मागितलेल्या आहेत. उरलेल्या जागा शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी कोणी असेल असं वाटप करायचं ठरलेलं आहे. आणि त्यात काय कुठल्या प्रकारचा डिस्प्यूट पण या क्षणापर्यंत तरी नाही आहे आणि एकदम चांगल्या मनाने सगळी जुळलेली आहे गणित आमची. काँग्रेसची त्या दिवशी इथे लोक येऊन गेली माझ्या ऑफिसला पण वरुणजी सरनाईक असताना. तर त्यांनी काही जागांची डिमांड केलेली, परंतु ते काँग्रेस आणि शिवसेना ऍडजस्ट करेल. आणि जागा वाटपावरनं मला असं वाटत नाही की काँग्रेस भाजपला फायदा होईल अशी काही भूमिका घेईल. त्यामुळे ते एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच इथे निवडणुका लढतील अशी आशा आहे. मला नाही वाटत लढत ही कधी मैत्रीपूर्ण असू शकत नाही. लढत ही लढत असते. तुम्ही बघाल तर कल्याण डोंबिवलीत हे नेहमी असेच भांडत असतात आणि ऐनवेळेस युती तोडतात आणि नंतर परत एकत्र येतात. हे 29 तारखेपर्यंत भांडणार, 30 तारखेला यांची युती 100% तुटणार. याआधी मी उद्या आज संध्याकाळी फायनल करून उद्या मान्य राजसाहेब पुढे सादर करणार आहे आणि त्यानंतर ती पब्लिश टप्प्याटप्प्यात पब्लिश करू. निकाल लागला नसताना पेंडिंग असताना हे निवडणुकाच कशा होतात हा एक आश्चर्याचा भाग आहे. एकंदरीतच प्रभाग रचना बघाल तुम्ही, वॉर्डात पण अबगड केलेलं आहे. कुठे ब कुठे ड कुठे कोणाला माहित नाहीये. त्यामुळे सगळा हा निवडणूक आयोगाचा नगर विकास खात्याचा सगळ्याचा गोंधळ आहे. त्यामुळे हे सगळे भरडले जाणार आहेत. परंतु आता ती गोष्ट फार पुढे गेलेली आहे. आम्ही त्याचा उहापोह नंतर करूच, परंतु आता निवडणुका आल्यात त्यामुळे फक्त निवडणुकांना सामोरे कशी जायची ती रणनीती कशी करायची त्याच्यात आपण. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.